नेता सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेब आणि त्याचप्रमाणे आगरी कोळी समाजाचे लाडके गायक मराठी बिग बॉस सीझन 3 फेम संतोषजी चौधरी अर्थात आपल्या सर्वांचे लाडके दादूस मी आमच्या दोन्ही प्रमुख अतिथींना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। टॉस आपण करणार आहोत, लढत आहे टीम भिनार आणि त्यांचा अगेन्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल दापोडीसी। टॉस आपण करूया। सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेब त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके संतोष चौधरी दादूस यांच्या शुभता आपण टॉस इथे करणार आहोत। कॉल कोण करतो ते सांगायचं। मॅच आहे भिनार विपक्ष दापोडे। कॉल कोण करतो? भिनार टीमचा कॉल आहे। दादूस यांच्या हस्ते आपण टॉस करूया। यशवंत स्मृती चषक अशी मागणी आहे। टॉस दरम्यान इथे भिनार टीमने जिंकला। मित्रा फक्त निर्णय टॉस कंप्लीट झाला, टॉस जिंकला टीम भिनारने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि आपण स्पेशल ड्रिंक्स आहेत मी विनंती करतो दादूस यांना आणि आपल्या शुभहस्ते टॉस विनिंग कॅप्टनला द्यायचं आहे। त्यानंतर मी आमच्या प्रमुख अतिथींना विनंती करेन की आपण सन्मानपूर्वक पुन्हा एकदा व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। आज ज्यांचे मोलाची उपस्थिती तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहत आहात प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया। मी प्रणव भोईर आपण या प्रणवला आपण प्लेयर ऑफ द मॅच देऊया। अच्छा आपले चीफ गेस्ट सर्वप्रथम मी विनंती करतो सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया आणि ट्रॉफी देण्याकरता मी सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते प्लेयर ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रणव भोईरला द्यायची आहे। एक युवा टॅलेंटेड प्लेयर आणि आज जबरदस्त खेळ आपण प्रणव भोईरचा पाहिला। त्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके दादूसांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टी शर्ट द्यायचा प्लेयर ऑफ द मॅचचा टी शर्ट जो आम्हाला पुरस्कृत केला आहे जनार्दन नाईक आणि शैलेंद्र जी पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झाला। त्यानंतर माजी नगरसेवक सुरेंद्रजी गुळवी साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आणि त्यानंतर आपण एनर्जी ड्रिंक देणार आहोत आणि ते देण्याकरता मी विनंती करतोय दर्पण दादा नाईक यांना की आपल्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक रेड बुल द्यायचा आहे जो मला सदानंदजी नाईक यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झाला। वेल प्लेड प्रणव आणि पुढील सामन्यासाठी तुला आणि तुझ्या टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील आणि प्रणव हा टी शर्ट परिधान करून नेक्स्ट मॅच खेळायचं ते देखील गोष्ट लक्षात ठेवा। आणि आपण सामन्याला आता सुरुवात करूया। टॉस भिनार टीमने जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला। सो विनंती असेल की लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा। बघा विनंती असेल टीम भिनार आपण मैदानाच्या आतमध्ये लवकर उतरा कारण आज आपले प्रमुख अतिथी या स्पर्धेला भेट देण्याकरता आलेले आहेत त्यांना देखील या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। सो भिनार टीम रिक्वेस्ट की लवकरात लवकर तुम्ही ग्राउंडमध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा आणि आपण एक मेगा सत्कार करणार आहोत आज अगदी वेळात वेळ काढून ज्यांनी या स्पर्धेला भेट दिली भिवंडी पूर्व से लाडके माझे आमदार त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेता सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरता मी विनंती करतो आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेंद्रशेठ नाईक साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या भिवंडी नव्हे तर या ठाणे जिल्ह्याचं लाडकं व्यक्तिमत्व शिवसेनेचा ढाण्या वाघ देखील ज्यांना आम्ही म्हणतो शिवसेनेचे लाडके माजी आमदार भिवंडी पूर्वचे आणि तसे शिवसेनेचे उपनेता सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। फॉर बिझी शेड्यूल असतो साहेबांचा आज अगदी वेळात वेळ काढून साहेबांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवलेली आहे आणि साहेबांचा शुभ सन्मान आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय महेंद्रशेठ नाईक साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो। विठ्ठल रखुमाईंची ही प्रतिमा देऊन आणि तसेच महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल आणि तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं शुभ सन्मान दरम्यान इथे केलं जातं। त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया आगरी कोळी समाजाचे लाडके गायक ज्यांचा मुखामधनं आपण आपल्या एकविरा मातेंचे कित्येक तरी गाणे ऐकलेले आहेत आणि मराठी बिग बॉस सीझन 3 फेम
संतोष चौधरी आपल्या सर्वांचे लाडके दादूस त्यांचा देखील शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत। मी पुन्हा एकदा आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेंद्र नाईक साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे। दादूस आहेत तर आपण एक सॉन्ग तर त्यांच्या मुखामध्ये नक्कीच ऐकणार आहोत, बट त्याआधी शुभ सन्मान इथे केला जातो आपल्या सर्वांचे लाडके गायक आणि त्याचप्रमाणे मराठी बिग बॉस फेम सीझन 3 संतोष चौधरी आपल्या सर्वांचे लाडके दादू यांचा हा शुभ सन्मान निर्माण इथे केला जातो। आज त्यांचे देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये पाहायला मिळत आहे। हा दादू यांचा सन्मान निर्माण आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते निर्माण हा सन्मान केला जातो आणि त्यानंतर माझे नगरसेवक सन्माननीय सुरेंद्रजी गुळवी साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा विनंती करेन आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेंद्र नाईक साहेबांना की आपल्या शुभ हस्ते माझे नगरसेवक सुरेंद्रजी गुळवी साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे। आज सुरेंद्रजी गुळवी साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे आणि साहेबांचा शुभ सन्मान निर्माण आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते निर्माण इथे केला जातोय। अगदी थोडाच वेळात सामन्याला देखील सुरुवात होईल। शुभ सन्मान केला जातो माझे नगरसेवक सुरेंद्र गुळवी साहेबांचा शुभ सन्मान केला जातो। त्यानंतर आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे। त्यानंतर जयदास जी नाईक दादा देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया। मी मयुरेश नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जयदास जी नाईक साहेबांचा शुभ सन्मान निर्माण इथे करायचा आहे। त्यांची देखील आज बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर वडघर गावचे उद्योजक सत्यवानजी पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत। मी पुन्हा एकदा आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक युवा उद्योजक मयुरेश जी नाईक यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सत्यवानजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान निर्माण करायचा आहे। त्यानंतर आपण जाऊया ऑनगोईंग मॅच कडे आणि समालोचन कक्षामधून आपण आवाज पुन्हा एकदा ऐकूया। कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी, एक पॉवरफुल कॉमेंटेटर सुभाष धुमाल सरांच्या शुभवाणीतून या मॅचचं पहिलं सत्र। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद विशाल पाटील, धन्यवाद करण कालील। या ऑन स्क्रीन आपण पाहतोय आमचे मान्यवर नुकतेच ज्याचं आगमन झालेलं आहे, ज्यामध्ये चेक बघा एक आणखीन एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट मी करतो की आज बघा महापोलीस स्टार्स खेळणार होती, बट त्यांचा सामना दुसऱ्या स्पर्धेमध्ये देखील आहे। सो एक ॲडजस्टमेंट आपण भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष साहेबांच्या परवानगीनुसार ही ॲडजस्टमेंट आम्ही केलेली आहे। महापोलीस स्टार्सच्या जागेवरती आज विलास स्पोर्ट्स राहणार खेळणार आहे आणि उद्या विलास स्पोर्ट्स राहणारच्या जागेवरती महापोलीस स्टार्स खेळणार आहे। म्हणजे यानंतर होणारा सामना टीम रणवीर 11 वीर बजरंग कारिवली त्यांचा अगेन्स्ट टीम विलास स्पोर्ट्स राहणार। तर बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे आणि हा सामना दुसऱ्या फेरीमधील 3-3 षटकांचा असणार आहे। पहिलं षटक काही कंपल्सरी पॉवर प्लेचा असणार आहे। प्रत्येकी 3-3 षटकांचा सामना पाहायला मिळेल, कारण सेकंड राऊंड मधील सामने आपण बघतोय 3-3 षटकांचे काल देखील खेळवले गेले होते। आज देखील आपल्याला दुसऱ्या फेरीमधील सर्व सामने 3-3 षटकांचे पाहायला मिळतील। वीरतानाजी दापोडे विपक्ष आवाज स्पोर्ट्स बिनार या दोन संघांमधला सामना सलमीजुरी मैदानामध्ये पाहायला मिळते। वीरतानाजी दापोडे संघाकडून आणि दोन्ही बॅटरच्या नक्कीच अंगातील जर्सी नक्कीच आपल्याला दर्शवतात की दोन्ही जे बॅटर आहेत ते मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत। एका बाजूला आपण प्रितेश पाटील तर दुसऱ्या बाजूला हर्षद चौधरी आणि गोलंदाजी ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज जतीन राणे सज्ज होतोय। पावलप्लेच्या षटक आणि पावलप्लेच्या पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथं मात्र उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे, दुरून चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे आणि इथे मात्र चांगला झेल समाप्त होते। पहिल्या चेंडूवर फलंदाज प्रितेश पाटील याचा खेळ
पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाद पॅडमध्ये परतताना आपण पाहू शकता अगदी डोकं स्थिर नव्हतं, डोकं आकाशाकडे आणि चेंडू देखील आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कुठल्या प्रकारची चूक खरी तर किरण भोईर यांनी केलेली नाही. सुरक्षित हातात जी झोली पेश केली होती, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर केंद्रित केली होती आणि चांगल्या झेलची त्यांनी समाप्ती केलेली आहे. प्रितेश पाटील गोल्डन डकवर रॉयल डकवर बाद होऊन पॅडमध्ये परतताना खूप मोठा आदरा म्हणता येईल वीरताने दापोडे सांगायला, कारण मॅन इन फॉर्म प्रितेश पाटील आहे कुठल्याही धावेचं योगदान न देता पॅडमध्ये परतलेलं आहे. न्यू बॅटर गणेश पाटील येतोय. जतीन राणे यांनी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आणि पहिल्या चेंडूवर जेव्हा कुठला गोलंदाज विकेट प्राप्त करतोय तेव्हा मात्र त्याचा आत्मविश्वास दुणावतोय, आत्मविश्वास बलावतोय, आत्मविश्वास वाढतोय. आणि आता मात्र जतीन राणेचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असलाय. पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट प्राप्त केलेलं आहे. न्यू बॅटर गणेश पाटील आता मात्र सामना केलेला जतीन राणे याचा. इथे हुक करण्याचा प्रयत्न मिस्की हुक फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे होता, अशक्य झेल होता आणि चेंडू निघून जातोय फाईन लेग रिझन मधून सीमा पार चौकार. मिस टाइम फटका नक्कीच होता, मात्र पॉवरप्लेच्या षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये जर बघितलं तर फाईन लेग 30 सर्कलमध्ये होता. 30 सर्कलच्या बाहेर जाऊन झेल टिपणं तेवढं सोपं नसतं आणि तेच चित्र इथं पाहायला मिळतं. हा चौकार आपण बघतोय, चौकाराने गणेश याने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. आपल्यामधनं रजा घेतात आज ज्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. शिवसेनेचे उपनेता त्याचप्रमाणे भिवंडी पूर्वचे लाडके माजी आमदार सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांच्या बहुमूल्य उपस्थिती आज आपल्याला स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये पाहायला मिळाली. साहेबांचा मी विशेष आभार व्यक्त करतो की आज आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही ही बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवली. कारण एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि नेहमीच जनतेच्या हितासाठी झटणारं हे व्यक्तिमत्व, आज त्यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. नक्कीच आपण बघूया रुपेश म्हात्रे साहेब आमची रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिल्याबद्दल, या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आपला मनस्वी धन्यवाद. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिले, फटक्यात वजन आणि धाव मिळतील पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. गणेश पाटील याच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळतोय. वजनदार देह आणि वजनदार फटका देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 आणि दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, पोहोचते ती 12वर. वीरताने दापोडे विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन संघामधील सामना आपण बघतोय. 3 षटकाचा सामना आहे, पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे कार्पेटचे सहारे चेंडू टोलवले आहे. एक्स्ट्रा गोल रिझर्वमध्ये या शॉटला नक्कीच एक्स्ट्रा गोल शॉर्ट रिझनमध्ये चेंडू अडवला जातो, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 13वर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. जतीन राणे फ्रंटलाईन गोलंदाज आवाज स्पोर्ट्स भिनार संघाकडून पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. तर यावेळी सामनागर फलंदाज हर्षद चौधरी, हिटमॅन ऑफ दापोडे. इथे मात्र आपण बघतोय फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू होता, फलंदाजाच्या रीच पासून नक्कीच 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा देतोय आणि पंचाचा योग्य निर्णय पाहायला मिळतोय. धावसंख्या 14. पहिलं षटक मार्गस्थ आणि पहिल्या षटकामधले शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे समोर खेळीचा 20 मध्ये किरण तिथे सज्ज आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तर पहिल्या षटकात समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकात समाप्त वीरताने दापोडी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 15 धावा. बघा आज जेव्हा आम्हाला माहिती मिळाली की आज आपल्या सर्वांचे लाडके संतोषजी चौधरी म्हणजे अर्थात आपले लाडके दादूस यांचं आगमन होणार आहे, तेव्हा आम्ही नक्कीच म्हटलं की जेव्हा ते येतील आवर्जून त्यांच्या मुखामधनं आपल्याला गाणे नक्कीच ऐकायला मिळतील. आणि
तीन षटकाचा सामना आपण बघतोय. पहिल्या षटकाची समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा, एक फलंदाज बाद झालेला आहे. प्रितेश पाटील शून्यावर बाद होऊन बॅलमध्ये परतलेला आहे. चेक. नक्कीच ज्या वेळेची वाट आम्ही पाहतच होतो, आज ज्यांची उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली, आगरी कोळी समाजाचा हा लाडका आवाज, मधुर आवाज आणि मराठी बिग बॉस सीझन 3 फेम आपल्या सर्वांचे लाडके दादूस यांना मी नक्कीच आता इन्व्हाइट करेन आणि त्यांच्या मुखामधनं आज आपल्याला भरपूर चांगली चांगली संगीत ऐकायला मिळणार आहेत आणि अगदी थोड्याच वेळात त्यांच्या मुखामधनं आपल्याला संगीत ऐकायला मिळणार आहेत आणि 2 मिनिटांसाठी आपण मॅच थांबूया. सगळ्यांना नमस्कार. अतिशय सुंदर या ठिकाणी हे क्रिकेटचे सामने आणि मला या ठिकाणी खास करून बोलवलं आपले सर्वांचे लाडके आयोजक आणि कैलासवासी यशवंतजी स्मृती चषक या 2025मध्ये सगळ्या प्लेयर्सला खूप खूप शुभेच्छा देतोय आणि बस ज्या गीताचा आशीर्वाद मला लाभला, आईचा आशीर्वाद, तसं सगळ्यांना लाभो त्यासाठी क्रिकेटमध्ये थोडंसं व्यत्यय आणून 2 गलायने गातोय. बोला आये हे आई तुझं लालल्या डोंगरावर हाय खरू गो, आई तुझं लालल्या डोंगरावर हाय खरू. आई तुझा उंगवत्या सूर्यासमोर घरू गो, आई तुझा उंगवत्या सूर्यासमोर घरू. आये आयलो आई तुला बापानी काय दिला दानू गो, आई तुला बापानी काय दिला दानू. तल अंगोलीला हवूत दिलय दानू गो, तल अंगोलीला हवूत दिलय दानू. आई तुला आईनी काय दिला दानू गो, आई तुला आईनी काय दिला दानू. माहेर घरदारू डोंगर दिलाय दानू गो, माहेर घरदारू डोंगर दिलाय दानू. बोला कुरा माते की. क्रिकेटचे सामने होत असतात त्यांना त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. आपल्या सर्वांचे लाडके संतोषजी चौधरी दादूसांचं मी विशेष आभार व्यक्त करेन, कारण आज अगदी वेळात वेळ काढून त्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली. आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक महेंद्र शेठ नाईक साहेबांच्या वतीने मी तुमचा विशेष आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा आपण जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. इथे मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे. फोर्सिंग स्ट्रोक, चेंडू निघून जातोय मिड विकेटवरून सीमा पार. झन्नाटदार षटकार.
आणि त्याची जिद्द इथे मात्र पाहायला मिळते. षटकरांनी त्याने स्वतःचं अकाउंट ओपन केलं. संघाची धावसंख्या 21-21, लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज बाद झालेत. पुन्हा एकदा त्या दिशेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र गॅप मोठा आणि नाही धावांचा टोटा. हा चौकार. युवा फलंदाज आपण बघतो यंगस्टर दापोडे संघाचा जीत पाटील, ज्याने 10 का दम दाखवलेला आहे. पहिल्या चेंडू षटकार आणि त्यानंतर चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 25 वर पोहोचते. सिल्वर जुबले आपण पाहतोय. 25 धावा धावप्लेकर झलकल्या गेलेल्या आहेत. प्रणव भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पिकअप शॉट, वॉटर शॉट आणि चेंडू निघून जाईल सीमापार. लांबच लांब बाल्याचा षटकार. मन पाहायला मिळते. या जीत पाटील सध्या चौकारी षटकामध्ये डील करतोय ना. एक्का दुक्का सीधा चौका चक्का. चौकारी षटकांची भाषा बोलताना तो पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलेला आणि 3 चेंडूमध्ये 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. यंगस्टर आपण पाहतोय सध्या जीत पाटील दापोडे संघाकडून आक्रमक फलंदाजी करताना. इनसाइड आउट. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होते स्वीपर गोरमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवून फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने वीर तानाची दापोडी संघाची धावसंख्या पोहोचते ती 33 वर 3-3. नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वीर ताने दापोडे. प्रितेश पाटील आणि हर्षद चौधरी हे दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत. गणेश आणि जीत ही जोडी मैदानामध्ये. इथे मात्र चांगला चेंडू मात्र आपण पाहतोय. पंच सांगतात की नक्कीच चेंडू डिलिव्हर केल्यानंतर गोलंदाज पंचांच्या मध्ये आलेला आहे आणि बहुतांश आपल्याला पाहायला मिळतं डेंजर झोनमध्ये ते जेव्हा गोलंदाज येतोय तेव्हा पंचांना पाचीचा निर्णय देणं तेवढंच सोपं नसतं आणि तेच इथे पाहायला मिळतंय. लेग बायच्या रूपाने ही धाव पूर्ण आणि या 2 षटकांची देखील समाप्त झाली. 2 षटकात समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 34 धाव. 34 लॉस ऑफ 2 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. मित्रांनो आज आपण बघतो या स्पर्धेचा हा दुसरा दिवस. कैलासवासी यशवंत स्मृती राहण्याला आयोजित कैलासवासी यशवंत स्मृती चषक 20-25. तसे मित्रांनो 18 जानेवारी आहे आणि आज विचार केला तर आज प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवारचा जन्मदिवस आहे. तालुका क्रिकेटमध्ये भावेश पवार याचा जन्म आजच्या दिवशी 1996 मध्ये झाला होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1972 मध्ये विनोद कांबळे याचा जन्म झाला होता. विनोद कांबळे यांनी सुरुवातीला नक्कीच आपण बघितलं तर 2 द्विशतके झळकवण्याचा देखील विक्रम केला होता आणि शालेय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर समवेत सर्वोच्च भागीदारीचा देखील विक्रम त्याच्या नावे होता. आजच्या दिवशी 1998 मध्ये सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला हिंदुस्थान संघाने पराभूत करण्याचा पराक्रम केला होता आणि त्या सामन्यामध्ये ऋषिकेश कानेटकर यांनी शाकलेन मुस्ताकला गोल्डन चौका ठोकून तो सामना हिंदुस्थान संघाला जिंकून दिला होता. ती घटना तर आजच्या दिवशी घडली होती. आजचा दिवस AB डिविलियर्स आणि शुभमन गिल या 2 फलंदाजांच्या नावे देखील राहिला होता. तर बोलूया आपण सामन्याकडे. रोहन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. दिनेश भोईर यांचे सुपुत्र. इथे या एजन गॉन फलंदाज बाद होते. या जीत पाटील तिसरा हात बसतोय वीर तानाजी दापोडे या संघाला.
नुकतेच बिग बॉस फेम दादूश यांनी हजेरी लावलेल्या संतोष चौधरी यांनी हजेरी लावली आणि आणखीन दोन ॲक्टर्स आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. येथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय. जय बोलनाथ सरवली संघनायक तसेच सोनादेवी टेमघर संघनायक आपण देखील संपर्क साधायचा आहे. आज सरवली आणि टेमघर या दोन संघांना देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. मात्र यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वीरबजरंग रणवीर 11 वीरबजरंग कालिवली नीलम नाईक अँड लवेश नाईक फॅम टीम विपक्ष विलास मूर्ती राहणार या दोन संघामध्ये आणि त्यानंतर जय भोलेनाथ सरवली विपक्ष सोनादेवी टेमघर अशी लढत पाहायला मिळेल. धावसंख्या 38 आपण पाहतो. या न्यू बॅटर मैदानामध्ये अजय पाटील संघाचा संघनायक. इथे समोर किल्ले फोर्सिंग स्ट्रोक सेफ स्ट्रोक चेंडू निघून जाते लॉंग आपण लॉंगच्या मधून सीमा पार स्ट्रेट स्ट्रोक आपण पाहतोय. सीधी बात नो बकवास अजय पाटीलच्या बॅट मधून. रोहन भोईर शेवटचे षटक हलतोय. सामना करेल पुन्हा एकदा संघाने का अजय पाटील. इथे मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने फटका केलेला आहे उंचच उंच. मात्र कौतुक करायला गेलं क्षेत्ररक्षकाच्या दुसऱ्या ॲटम मध्ये हा त्याने झेल पकडलेला आहे. आणि मात्र इथे आपण पाहतोय पंचानी या ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. तर ऑनफिल्ड पंचांनी आपला निर्णय नक्कीच द्यायचा आहे. ऑनफिल्ड पंच ऑनफिल्ड पंचांनी नक्कीच आपला निर्णय द्यायचा आहे कारण कॅमेऱ्यामध्ये कव्हर झालं नव्हतं. टॉस आपण करूया. रणवीर 11 वीरबजरंग कारिवली आणि त्यांचा अगेन्स्ट विलास स्पोर्ट्स राहणार अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जयदासजी नाईक आणि तसेच सुशांतदा पाटील या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण टॉस इथे करणार आहोत. स्कोर आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय. प्रथम फलंदाजी करताना वीर तानाजी दापोडे संघाने निर्धारित 3 षटकांमध्ये धाव चुकले ते 42 आणि 43 धावांचं आव्हान ऑल स्पोर्ट्स भिनार संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. तर बोलू आपण टॉसकडे. नेक्स्ट मॅचचा टॉस आमच्या टॉस बॉक्समध्ये केला जातोय. टॉस आपण करणार आहोत. आमचे दोन्ही मान्यवर आमच्या समोर जोडले गेले आहेत. बघ कॉइन्स आहे एका बाजूला यशवंत स्मृती चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला मयुरेश एंटरप्राइजेस. कॉल कोण करतो? कॉल असेल टीम कारिवलीचा कॉल असेल.
यशवंत स्मृती चषक अशी मागणी आहे, बट मयुरेश इंटोपास झाला. टॉस टीम राहणार जिंकला. सामान्य मी विनंती करेन की आपल्या शुभस्य फ्रुटीज द्यायचे आहेत टॉस विनिंग कॅप्टनला. त्यानंतर मी आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. भावेश चौधरी आमच्या समवेत आहेत आणि लवेश नाईक आमच्या समवेत आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल भावेश, टॉस महत्त्वाचा होता आणि आता टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू. आणि संपूर्ण टीम, मेन टीम अवेलेबल आहे, चिराग इंजर्ड आहेत, त्यांना सोडून जे इतर मेन प्लेयर आहेत सर्व अवेलेबल आहेत की काही प्लेयर अनअवेलेबल असं काही? नाही, सर्व टीम अवेलेबल आहे. आणि आतापर्यंत ज्याप्रमाणे सीझनच्या स्टार्टमध्ये अपेक्षा होत्या की या सीझनमध्ये चांगला परफॉर्म करायचं, त्याप्रमाणे आतापर्यंत परफॉर्मन्स राहिला? नाही, तसा नाही राहिला. एक फायनल आले अजूनपर्यंत फक्त, पण पाहिजे तसा सीझन नाही राहिला अजून. 4 ओव्हर आहेत आणि समोर कारिवली टीम. या सीझनमध्ये कारिवलीच्या अगेन्स्ट एखादी मॅच झाली आणि जर झाली असेल तर निकाल काय होता? 2 झालेले होते, एक आमच्या गावातच झालेले, एक मानपूरला. दोन्ही वेळेला आम्ही जिंकलो होतो. तिसऱ्यांदा पण जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि स्पेशली तुम्ही देखील एक स्पर्धेचे आयोजक आहात आणि तुमचाच गावचा संघ यशवंत स्मृती राहणार संघाने स्पर्धेचे आयोजन केलं. काय म्हणशील भावेश या स्पर्धेविषयी? आयोजन चांगलं केलं आहे, पोरावी चांगली मेहनत घेतली, ग्राउंड पण चांगलं सजवलं. सो बेस्ट ऑफ लक टीम राहणार. आणि लवेश नाईक आमच्या समवेत. आणि लवेश दादा, हा प्रश्न विचारणं सर्वप्रथम की टॉस जर तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय होता? आम्ही बॅटिंगच घेतली असती. बॅटिंगच केली असते म्हणजे प्लॅन देखील ऑलरेडी सेट असेल, 4 ओव्हर कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि सर्व प्लेयर अवेलेबल आहेत की काही प्लेयर अनअवेलेबल असं काही? नाही, काय नाही, प्लेयर्स तर सर्व अवेलेबल आहेत आणि बॅटिंग करण्याचा निर्णय असा का त्यांचा होम ग्राउंड आहे, त्यांची काय स्ट्रॅटजी असेल ते स्ट्रॅटजी अनुसार आम्ही फिल्डिंग सेट करू. सो शेवटचा प्रश्न आज असेल की या स्पर्धेविषयीचं तुमचं मत? खूपच चांगली स्पर्धा आहे. याच्या अगोदर या ग्राउंड देखील आम्ही खेळलेलो आहे आणि याच टीमसोबत आम्ही म्हणजे कुठेतरी कमबॅकला करण्याचा प्रयत्न करू. याच टीमसोबत हारलेलो, कुठेतरी त्यांना देखील हरवायचा प्रयत्न करू, कारण की त्यांचा होम ग्राउंड आहे. जास्ती काय नाही, आमची स्ट्रॅटजी फिक्स आहे. सो बेस्ट ऑफ लक टीम कारिवली. टॉस कम्प्लीट, टॉस जिंकला टीम विला स्पोर्ट्स राहणार आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. जाऊया कॉम्बॉक्समध्ये आणि आवाज आपण ऐकूया करण काळन सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच विशालजी पाटील. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाळ सर. नमस्कार मंडळी, आफ्टरनून सेशनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या दिवसामध्ये पहिला चौकार आला. टी व्ही अंपायरची मदत आणि जरूर आपण पाहतोय फलंदाज प्रणवच्या बॅटमधून, प्रणव भोईरच्या बॅटमधून पहिला चौकार. 43ला चेस करतोय सध्या आवाज भिनार. वीरतानाजी दापोडेच्या विरुद्ध प्रितेश. शॉट ऑफ लेंथ, पूलचा फटका फसलेला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर थोडासा दूर राहिला. डीप मधून मिड विकेटचा फिल्डर येईल तोपर्यंत धावा मिळत असताना आपण पाहतोय 2. प्रणव भोईर महत्वपूर्ण फलंदाज आहे आवाज भिनारचा बॅटिंग ऑर्डर मधला. सुनील भोईर सध्या त्याच्या सोबत ऑफ स्ट्राईक आहेत आणि प्रितेशच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. आफ्टरनून सेशन मध्ये आपण इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल 43 गडी, पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धावा. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आता आलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवला प्रितेशने. डीप मिड विकेटला देखील फिल्डर आहे. थेट आता शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचला मिड ऑनला. मिड ऑफ शॉट, एक्स्ट्रा कवर, शॉर्ट कवर, पॉइंट, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाइन. आता है बॉल तयार. समोर लॉफ्ट केला मिड विकेटला फिल्डर आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. पहिला षटकार. पहिला षटकार टिट फॉर टॅट. ठोस सुरुवात करतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये 12 धावा. 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना प्रणव भोईर. ओहो, या वेळेला फलंदाज बाद आहे. स्वतःहून जरूर प्रणव भोईर सांगतोय. पेस ऑफ स्लोवर वन टाकला होता, बाहेर निघत होता. बॅटची कडा घेऊन विकेट किपरने टिपलेल्या झेलने 12 धावांचं प्रत्युत्तर दिलं प्रितेश पाटीलने. 12 for 1 आवाज भिनार.
नवीन फलंदाज प्रणय भोईर इज ऑन स्ट्राईक. बॅकफुटला स्टिअर करत असताना आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला फील्ड डायरेक्ट हिटचा प्रयत्न मागे बॅकअप आहे डीप स्क्वेअर लेगला आणि तो फार वेगाने आला. फिल्डर चांगल्या पद्धतीनं कव्हर करून लगेचच थ्रो. एक्स्ट्रा रन त्याने दिली नाही. एक धाव मिळते आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 13 धावा. सो अजूनही बनवायच्या 30 बॉल शिल्लक आहेत. 13 बॉल 30 धावांची गरज आहे मॅच मध्ये. आवाज बिनारला ज्याने आक्रमक सुरुवात केली होती तो प्रणव मात्र परतलाय. सुनील भोईर स्ट्रायकिंग एंडला. प्रितेश पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आहे. इथेही चान्स घेतील फलंदाज. कमी गतीने बाहेर निघत होता बॉल. त्याला ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. ऑकवर्ड पोझिशनला होता फलंदाज. अडवलाय. गुड फिल्डिंग. त्या क्षेत्ररक्षकाला देखील शेवटच्या क्षणाला असं वाटलं की बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर पण शेवट त्याने अडवून थ्रो केलाय. धावा मिळतात त्या बॉलवरती. त्या 2 आणि 2 धावांच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. सो आता आवाज बिनारला उर्वरित 12 बॉलमध्ये धावा बनवायचा आहे. 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडेच्या विरुद्ध आवाज बिनारला. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या स्पर्धेचं टेलिकास्ट करते. सुजल आणि संपूर्ण आमची कॅमेरामॅनची टीम आहे. तुम्ही सर्वजण पाहताय स्वर्गीय यशवंत स्मृती राहणाल आयोजित स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 चे पर्व. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. काल 10 संघांच्या पोलमधून यजमान क्वालिफाय झालेले आहेत. आज पाहूयात कोण क्वालिफाय होत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत वीर बजरंग कारिवले आणि त्यांच्या विरुद्ध विलास स्मृती राहणाल या संघाला. जी काय ऍडजस्टमेंट होती ती अगोदर तुम्हाला जरूर सांगितली. मापोली स्टार उद्या खेळणार आहेत आणि त्यांच्या जागेवरती विलास स्पोर्ट्स राहणार. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 28. दीनानाथ ऑफ स्टंपचा बाहेर होता. ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. पहिली धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. फिल्डर देखील हळू आलाय प्रितेश. त्याला माहित होते की एकच धाव इथे पूर्ण करण्यात येईल. या क्षणाला मी म्हणेन विकेटची पर्वा न करता धावा जमवणं याकडे फोकस करावं लागेल फलंदाजांना. टोटल स्कोर सध्या 16. 27 धावांची गरज आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक. ऑन साइडला 4 फिल्डर आहेत. त्याचं प्रमुख कारण या फलंदाजाचा सध्या तरी ऑन साइड स्ट्रॉंग झोन आहे आणि जास्तीत जास्त धावा त्याचा बॅटमधून आपण बघितलेल्या आहेत. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. डीप स्क्वेअर लेग. झेलची संधी. फिल्डर डाऊन दी बॉल. वेल जज कॅच. हर्षद चौधरीने टिपलेला झेलने डाव संपला. फलंदाज सुनील भोईरचा दुसरा झटका 16 वरती आवाज बिनारला. आगमन झालेलं आहे. आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहिजे बजरंग माली साहेबांची आणि त्यांचा हेतूचे सन्मान महेश नाईक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते बजरंग माली साहेबांना सन्मानित करायचं आहे. प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहिजे बजरंग माली साहेबांची आणि त्यांचा हा सन्मान इथून केला जातोय. महेश महेंद्र नाईक जे या स्पर्धेचे आयोजक आहेत आपण पाहतोय. युवा उद्योजक राहणार गावचे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये कुमार पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे आणि कुमार पाटील साहेबांना देखील सन्मानित केलं जाईल. त्याने देखील आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा देखील सन्मान इथे मयुरेश नाईक यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. हे आपण पाहू शकता. शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर आपल्यामध्ये मुकेश माली साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे केला जाईल. हे आपण पाहू शकता. मुकेश माली साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
त्याने देखील आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा देखील हा सन्मान इथून केला जात आहे. रानलगावचे युवा उद्योजक या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय महेंद्र नाईक साहेबांचे सुपुत्र, नक्कीच यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये सुशांत पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूशी सन्मान मयूरजी नाईक यांच्या शुभ हस्ते केले जाईल. सुशांत पाटील साहेब त्यांनी देखील आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. त्यांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांना देखील सन्मानित केले जाते हे आपण पाहू शकता. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सुशांत पाटील साहेबांचा देखील हा सन्मान इथे केला जात आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय आणि सन्मानानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. बॅक टू कॉम्बॉक्स करण कालन. 43 ला चेस करत आहेत आवाज बिनार. धावा 23, बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये पाहिजेत अजूनही 20 धावा. इंटरेस्टिंग बॉल आहे. ओहो, लो ऑफ फुल टॉस आणि यावेळेला डॉट बॉल आहे. अंपायरचा सिग्नल. 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा, विकेट पडल्या. 2 बॉल बाकी आहेत 6. आवाज बिनारला बनवायचा 6 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावा. चांगलं षटक दिनानाथचं, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. 12 बॉल 28चा सामना होता आणि या परिस्थितीमध्ये त्याने खर्च केल्या त्या फक्त 8च धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील आली ज्यामध्ये सुनील भोईरशी. सो आता प्रणय आणि रोहितला 6 बॉलमध्ये 20 बनवायचे आहेत. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडेच्या विरुद्ध आवाज बिनारच्या विजयासाठी. आय थिंक पहिल्या मॅचमध्ये आजच्या पहिल्या मॅचमध्ये जयकुमार दिवेच्या विरुद्ध त्या धावा जरूर चेस झाल्या होत्या. सहा बॉल 20 धावा याच वीर तानाजी दापोडेने चेस केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये मॉर्निंग सेशन मध्ये आजच्या. मात्र आता त्यांना धावा डिफेंड करायचे आहेत आणि या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय समीर पाटील. वॉर्मअप करतात सध्या बॉलिंग मार्कवरती समीर. सुरुवातीचे या 6 बॉल मधले 3 चेंडू इंटरेस्टिंग आहेत. जर 3 बॉल वरती मोठे फटके येत आहेत तर मात्र या मॅच मध्ये फार लवकर येतील आवाज बिनार. पाहूयात बिनारचा आवाज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय का. पहिल्या काही बॉल वरती समजेल आपल्याला मॅच मध्ये कोणता संघ वरचढ होतोय. ऑन साइडला 4 फिल्डर आहेत डीप मध्ये. शॉर्ट फाईन, शॉर्ट चढ, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ मागे. बॉल तयार, समोर फलंदाज. रोहित साठी पहिला बॉल होता. फार बाहेर ऑफ स्टंपचा समीरने वाईट टाकलाय. धावसंख्या सिंगलच्या साह्यानं 24 आकड्यावरती 6 बॉल 19 धावांची गरज आहे. रडारमध्ये द्यायचा नव्हता त्यामुळे ऑफ स्टंपचा फार बाहेर टाकला समीरने. रोहित भोईर खेचून मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत प्रितेश. एकच धाव इथे सहजरित्या. सिंगल डबलने मी म्हणेन इम्पॅक्ट पडणार नाही. जर तुम्ही आता या उर्वरित 5 बॉल मध्ये 18 धावा बनवायचा असताना आताच जर मोठे फटके आले तर गोलंदाजावरती प्रेशर येईल आणि त्या प्रेशरने अंडर प्रेशर बऱ्याच वेळेला आपण पाहतो मग सामने गमवले देखील जातात. पण आक्रमण मोठे फटके येणं या क्षणाला गरजेचं आहे. 25 धावा आहेत 5 बॉल 18. ओ लॉफ्ट केलाय थ्रू दी लाईन. भोईरचा बेधुंद करणारा फटका. भव्य षटकार. मॅच ऑन करत असताना फलंदाज प्रणय भोईर. जबरदस्त फटका होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकाराच्या साह्याने धावसंख्या फ्लाय होते 31. बॉल बाकी आहेत अजूनही 4 आणि 4 बॉल मध्ये धावा बनवायचा 12. 4 बॉल 2 षटकार. सध्या तरी प्रणय भोईर चर्चा त्याची स्वतः सोबत सुरू असेल पण दुसऱ्या बाजूने 1 षटकार आलाय आणि जवळपास 3 खेळाडू गोलंदाजाकडे आलेले आहेत. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवावी लागते. समोरच्या संघाला आता रोखायचं आहे. 42 वीर तानाजी दापोडेने बनवल्या ज्यामध्ये फलंदाज जीत
पाटीलची जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंगमध्ये. त्याच बरोबरीने आपण बघितलं फलंदाज गणेशला, त्याचाही चांगला खेळ राहिला. हर्षद चौधरीने पहिल्या मॅचमध्ये मागच्या जबरदस्त बॅटिंग केली होती. मात्र आता जीतच्या खेळाला उत्तर देत असताना सध्या मी म्हणेन फलंदाज प्रणय भोईर आणि रोहितला जबरदस्त पार्टनरशिप. 6 बॉल 20 धावांची गरज होती. मॅच आली आहे 4 बॉल 12 वरती. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 आलेले आहेत. गोलंदाज तयार होतात समीर. यस्टनच्या मागे प्रितेश आता आलाय. ऑन साइडला फिल्डिंग सेट करतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन तयार होतात समीर. शॉर्ट ऑफ लेंथ एज होती. प्रितेश क्लोज आहेत. कॅच ड्रॉप झाले. थर्ड मॅनने कव्हर केलाय. धाव तर मिळाली नाही. डॉट बॉल. फलंदाज सेफ आहे. आता जर षटकार आले प्रणयचा बॅट मधून तर प्रितेश जरूर विचार करेल एक कॅच कशी सुटली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा बघितलं. आउटसाइड एज होती. प्रितेश यष्टांना खेटून उभा आहे जेणेकरून पॉपिंग क्रीज मध्ये मधून पुढे जाऊ नये फलंदाज. 3 बॉल 12. ऑन ड्राइव्ह केला. लॉंग ऑन द फिल्डर आहे. फर्स्ट रन फार वेगाने. सेकंडचा कॉल असेल. स्ट्राइक पाहिजे. प्रणयला थ्रो येतोय. संधी रनआउटची डायरेक्ट हिट झालेलं आहे. अंपायरचा नॉट आउटचा सिग्नल. बॅट्समन सेफ आहे. स्ट्राइक हवी होती प्रणयला, ती स्ट्राइक मिळते. मॅच आताही ऑन आहे. धावा फलकावरती 33. बॉल बाकी आहे 2 आणि आवाज विनारला विजयासाठी पाहिजे 10 धावा. थ्रो चांगला होता. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल निसटला प्रितेश कडून, त्यामुळे फलंदाज प्रणय मात्र सेफ आहे आणि सध्या तो सेफ आहे म्हणूनच या मॅच मध्ये आवाज विनार. 2 बॉल 10. कॉन्फिडंटली सध्या तरी फलंदाज, पण तो कॉन्फिडन्स इथे कॅरी करावा लागेल गोलंदाजाला. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. पाहूयात षटकार चौकार येतील की 2 बॉल मध्ये 10 रोखेला गोलंदाज समीर पाटील. आहा, खेचून मारला मिड विकेटला. सीमारेषेच्या बाहेर. प्रणय भोईरचा बॅट मधून आणखी एक बिनधास्त बेधडक षटकार. 1 बॉल 4 ची गरज. बनवलेल्या प्रणय भोईरने. थर्ड विकेट पार्टनरशिप बिल्ड झाली या दोन्ही प्रणय आणि रोहित भोईर मध्ये, आणि त्यामुळे विजयाचं स्वप्न सध्या दिसतंय आवाज बिनारला. 1 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. प्रितेश थोडासा नाराज आहे, त्याचं कारण रनआउटची विकेट डुकली, कॅच ड्रॉप झाली. मात्र आता पुन्हा एकदा संधी चालून आलेली आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. तुम्हाला संधी वारंवार मिळते. मात्र आता या 1 बॉल वरती काय घडतंय. समीर पुन्हा बॉलिंग मार्क वरती पोहोचलाय. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा प्रणय भोईर आहे. एका बाजूला वीर तानाजी दापोडे, दुसऱ्या बाजूला आवाज बिनार. 1 बॉल 4. यावेळेला ही संधी आहे. शॉर्ट थर्डला फिल्डर स्टॉप केलं बॉलला आणि आज सामन्याला देखील थांबवलंय. जिंकला सामना शेवटच्या बॉल वरती 3 धावांच्या फरकाने वीर तानाजी दापोडेने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. आवाज बिनार.